आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि तसंही मॉम, आपण राजकुमार दादाला किती दिवस घराबाहेर ठेवणार आहोत? नाही, कधी ना कधी त्याला घरी आणावंच लागेल ना। आणि हे सत्य आपण जग्गू आजीपासून किती दिवस लपू शकणार आहे? जग्गू आजीने हट्टच धरला राजकुमार दादाला भेटायचंय म्हणून, त्यासाठी आणावंच लागेल त्याला घरी। शिवाय आपण दादाची एक चूक माफ करू शकतो ना। ऐश्वर्या, पण त्याला माफ करायला त्याने केलेल्या चुकांचा पश्चाताप तरी त्याला झाला असेल का? पश्चाताप सोड, आपण काहीतरी मोठी चूक केली आहे याची त्याला जाणीव तरी असेल का ऍटलीस्ट? नील, कम ऑन, हे सगळं आपण दादा घरी आल्यावर पण बोलू शकतो ना, आता बोलायची गरज आहे? पण आई, खरं सांगू, आम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे। मला कळतच नाही काय करायचंय आता। या क्षणी मी हतबल आहे। एक वेळ असं वाटतं की सगळं सांगून टाकावं जग्गू आत्यांना। त्यांच्या लाडक्या राजाने काय केलंय, किती मोठा गुन्हा केलाय, ज्याची शिक्षा दिली आपण त्याला। त्यांच्या लाडक्या राजाने कसं मेंदळ्यांच्या संस्कारांचं उल्लंघन केलंय ते सांगून टाकावं। परत असं वाटतं की आत्यांना त्रास होईल, त्यांना धक्का बसेल। त्यांच्या राजाने हे असं कृत्य केलंय, त्या सहन नाही करू शकणार। पण मग जग्गू आत्यांचं मन राखण्यासाठी जर का राजकुमारला आपण घरात परत बोलवून घेतलं तर काय होईल? त्याला वाटेल मी जिंकलो, त्याच्या अपराधाची जी आपण त्याला शिक्षा दिलीये त्याची जाणीवच होणार नाही त्याला। तो पुन्हा एकदा आपल्या घरात येईल आणि पुन्हा एकदा तसाच वागेल पहिल्यासारखा। ते मला नाही चालणार। पण परत जग्गू आत्याचा विचार करते मी। त्यांना जरा कठोर आहेत, त्या सतत आपल्याला ओरडतात, रागावतात, आपल्याला शिस्त लावायचा प्रयत्न करतात, पण ते सगळं आपल्या चांगल्यासाठी। खूप चांगल्या आहेत त्या, अतिशय निर्मळ आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आपल्या सगळ्यांवर प्रचंड विश्वास आहे आणि म्हणूनच तर त्यांच्याकडे जे काही आहे नाही ते सगळं त्यांना आपल्याला द्यायचं आणि यासाठी खूप मोठं मन लागतं। कळत नाही काय करावं, काय करू नये। पण हा, मी जर का राजकुमारला परत या घरात घेतलं, तू म्हणतेस तसं, तर माझ्या लेकीचा, अमृताचा मी अपमान करेन असं मला वाटतं। आई, मी एक बोलू का? तुम्ही यांना शिक्षा केलीत, या घराबाहेर काढलत, माझ्या पाठीशी उभ्या राहिलात, आणि एवढं सगळं केल्यानंतर आता फक्त जग्गू आजीचं मन राखायला यांना परत घरात घेणं हे मला अयोग्य वाटतं। त्यापेक्षा आपण आजींना सगळं खरं खरं सांगूयात। मी येते तुमच्या सोबत, प्लीज। तिलोत्तमा मॅडम। ए हॅलो, तुझं काय? मेहंदळींचा विषय सुरू आहे, स्टे आउट ऑफ इट। ऐश्वर्या, सावलीला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे। सावली, बोल। तिलोत्तमा मॅडम, मला एकच वाटतंय की आज गोकुळ अष्टमी आहे, त्याच्या लीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुर्जनाचा नाश करताना सुद्धा त्याला एक संधी देऊन बघायला हवी, असं आपलं संस्कृती सांगते। सावली वहिनी, या सगळ्यामध्ये राजकुमार दादा तुझ्याशी कसा वागला आहे हे विसरलीस का तू? नाही विसरणार भाऊजी, पण प्रश्न आता आपल्या घराचा आहे। आपल्या घरासाठी काहीतरी करायला हवं ना। तू इतकं छान छान गोड गोड बोलतीयस दादाविषयी, मग जाशील त्याला परत घेऊन यायला? आणशील त्याला घरात? नाही नाही नाही, हे शक्य नाहीये सावली, हे असलं काही करायची गरज नाही। सारंग, मला वाटतं सावलीचा निर्णय जास्त महत्वाचा आहे। तिला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे। तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, जग्गू आजी ह्या घरात 10 वर्षांनी आल्यात।
आज महेंद्र जे काही वैभव आहे ते फक्त आणि फक्त जग्गू आजींमुळे आहे. आधीच आम्ही खूप दुखावलंय त्यांना. मग आपण त्यांची ही इच्छा पूर्ण नक्कीच करू शकतो ना तिलोत्तमा मॅडम. तुम्हालाही माहिती आहे ना की जग्गू आजींचा किती जीव आहे राजकुमार सरांवर. फक्त राजकुमार सरांची आठवण काढत असतात त्या. म्हणून मला असं वाटतंय की जग्गू आजींच्या इच्छेसाठी आपण राजकुमार सरांना घरी आणूयात. हवं तर मी आणते त्यांना. ग्रेट. मग तू एकटी जाणार आहेस की सारंग पण येईल सोबत तुझ्या? ऐश्वर्या थांब जरा. अमृता तू जा राजकुमारला आणायला. आणि एकटी जायचं नाही, या पोरीला घेऊन जा. आणि त्याला बजावून ठेव. केवळ जग्गू आत्याच्या इच्छेखातर त्याला आपण परत घरात घेतोय. तुझ्या आणि माझ्या मनाविरुद्ध मी त्याला कधीच माफ करणार नाही. अरे 7वा इंटरव्ह्यू आहे, यात पण मी रिजेक्ट झालोय. नाही आत्ता HRचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं. अरे सगळ्या प्रश्नांची नीट उत्तर दिली आहेत मी. असं काय करतो तू? त्यांनी सरळ सांगितलं की तुम्हाला हा जॉब मिळणार नाही. मिळाला मला जॉब. मी आनंद गायकवाड रूपम कॉस्मेटिक मध्ये आलो होतो इंटरव्ह्यू द्यायला. हां. तुम्ही मला रिजेक्ट केलं होतं ना? मी तुला नंतर फोन करतो. मी नसेन, कोणतरी दुसरा असेल. तुम्ही राजकुमार मेंदळे ना? तुम्हीच मला रिजेक्ट केलं होतं. तुम्ही इथे इंटरव्ह्यू द्यायला आलात का? तू जा ना जा. अरे थँक्स. काय थँक्यू. थँक्स. येड लागले काय याला? अरे नाही त्या याच्या ऐश्वर्या, तुझ्याच फोनची वाट बघतोय मी. 7वा मी त्या घरात पुन्हा कधी येणार आहे ते सांग बघू. दादा मी प्रयत्न करते, सांगितलं ना. प्रयत्न नको आहेत मला ऐश्वर्या. रिझल्ट हवेत, रिझल्ट मिळालाय. तू येतोयस घरात. कधी केव्हा काही सांगशील का नाव गाव फळ फूल मला सगळं ओळखून काढायचंय. ए बाई असे खेळ खेळू नकोस. काय केलेस तू ते नीट सांग. मला काहीही करायची गरज लागली नाही. जग्गू आजी आलीये घरात. जग्गू आजी खोकला की? नाही म्हणजे तिच्या गावी तिचं मुलांसोबत भांडण झालंय प्रॉपर्टीवरून, म्हणून ती आपल्याकडे आलीये राहायला. आणि मग काय, तू तिचा किती लाडका आहे आपल्या सगळ्यांना माहितीये. तिने तुला भेटायचा हट्ट धरलाय. आता तिने हट्ट केलाय म्हटल्यानंतर मॉम डॅड तर काहीच करू शकणार नाही. ती मूर्ख मुलगी आणि अमृता तुला घ्यायला येत आहेत. मला घ्यायला थँक्स ऐश्वर्या. थँक्सचे काम नाही चालणार दादा. करेक्ट आहे. थँक्स म्हणून फक्त कसं चालेल सांग. तुला माझी काय मदत हवी आहे? नाही आता काही नकोय, पण फ्युचर मध्ये मला तुझी हेल्प लागणार. फक्त तेवढं लक्षात ठेव. ऐश्वर्या तुला कुठलीही काहीही मदत लागली ना तरी हा राजकुमार तुला मदत करेल. बाय. सावनी, अमृता